मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. गुरुपौर्णिमा यात्रेनिमित्त माननीय श्री शैलेश बाबा जाधव, अध्यक्ष श्री सोशल फाउंडेशन आणि टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याध्यक्ष व मित्रांनो कैलासवासी पैलवान सोमनाथ यादव औंध यांच्या स्मरणार्थ आयोजित पैलवान केसरी उद्या भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान होतंय. मौजे पेडगाव फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये गट क्रमांक 1 ते 15 मध्ये कोणकोणते नंदी आपल्याला कोणत्या गटामध्ये पळताना दिसतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये चिक्या आणि नंद्या हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 1 मध्येच मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा मित्रांनो रंगा आणि कमालभाई मुलानी पांगरी यांचा साई हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 1 तास क्रमांक 7 वरती. गट क्रमांक 2 मध्ये सुंदर आणि सोन्या हा जोड पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये टायगर आणि आदित किंग शुगर देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मानकरी आदित किंग राजू पाटील आकाशनगर व नवनाथ शेठ जगदाळे यांचा पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी हिंद केसरी लक्ष आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 2 मध्येच विठ्ठल नाना बोतकर यांचा चिक्या आणि सर्जा हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये विराट आणि शूटर पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 3 मध्येच बब्या आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये आपल्याला स्वराज 855 आणि महाकाल पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 4 मध्ये राईबा आणि सर्जा पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर जलवा आणि सरदार देखील याच गटामध्ये पळताना दिसणार आहे. सर्जा आणि गुगली देखील गट क्रमांक 4 मध्येच आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 5 मध्ये अंजीर आणि रायफल हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर भोला आणि भारत देखील याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. गजा आणि चित्ता देखील याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. आदित किंग भारत आणि सर्जा देखील आपल्याला गट क्रमांक 5 मध्येच पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 6 मध्ये मल्हार आणि एक शिंगी हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 6 मध्ये सचिन आणि राजा हा जोड देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा घरचा साज गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला छोटा मथुर आणि रुस्तम हा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 7 मध्ये दोर्लेवाडीकरांचा मल्हार आणि पाखरे आज तो मल्हार जो बकासूर सोबत आपल्याला पळताना दिसला होता तो आपल्याला आज पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 7 मध्ये मल्हार आणि पाखऱ्या, छोटा बॉस आणि गजाडॉन देखील आपल्याला गट क्रमांक 7 मध्ये पळताना दिसणार आहे. तुफान आणि सुंदर देखील गट क्रमांक 7 मध्ये पळताना दिसणार आहे. भुंगाडॉन देखील गट क्रमांक 7 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 8 मध्ये शंभू आणि बादल हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर छोटा अर्जुन आणि चिकारा देखील याच गटामध्ये पळताना दिसणार आहे. धुरंधर आणि स्वामी देखील याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 9 मध्ये पैंजण आणि लक्ष्या पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 9 मध्ये मल्हार आणि वजीर देखील पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर रायफल देखील आपल्याला याच गटामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर पंजाब आणि महिब्या देखील पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 10 मध्ये हिरा आणि मटका हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर तेजा आणि येडा बुलट देखील पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये मित्रांनो जलवा आणि वायर देखील पळताना दिसणार आहे. तेजा आणि चिक्या देखील याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. बावऱ्या आणि पाखऱ्या देखील याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 11 मध्ये शाहीर आणि मन्याभाई हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर शंभू आणि नखऱ्या देखील पळताना दिसणार आहे याच गटामध्ये. पिस्तूल आणि बारा देखील आपल्याला 11व्या गटामध्येच पळताना दिसणार आहे. आणि स्वामी आणि चंदर देखील आपल्याला 11व्या गटामध्येच पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 12 मध्ये लखन आणि कार्टून पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर सागरशेठ कटरेवाडी घाणन यांचा घरचा साज गोकुळ आणि शंभू देखील आपल्याला गट क्रमांक 12 मध्ये पळताना दिसणार आहे. स्वामी आणि भारत देखील गट क्रमांक 12 मध्येच पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 13 मध्ये लक्ष आणि AK-47 सर्जा पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 13 मध्ये नंद्या आणि तेजा देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 14 मध्ये कॉकटेल आणि जपान पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 14 मध्ये सर्जेराव देखील पळताना दिसणार. त्याचबरोबर मल्हार आणि भैरव देखील पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर
राईबा आणि राजा देखील गट क्रमांक 14 मध्ये पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 15 मध्ये सुनील मोरे सरकार यांचा राहिमान आणि चिक्या पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 15 मध्येच संग्राम आणि हरण्या देखील पळताना दिसणार आहे. सम्राट आणि वजीर देखील याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. सर्जा आणि वजीर देखील आपल्याला याच गटामध्ये पळताना दिसणार आहेत. तर मित्रांनो, हे होते काही 1 ते 15 पर्यंतचे गट, ज्या गटामध्ये आपल्याला कोणकोणते नंदी आपण बघितले पळताना दिसणार आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.